नमस्कार. आज 11 मार्च 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. उद्योग, हॉटेल, गॅसवर युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा, पेट्रोल डिझेलबाबतही चिंता, सरकारकडून समिती. LPGचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न, इराण विरोधातील इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील LPG गॅस पुरवठ्याचा तुटवडा नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारकडून LPGचे देशांतर्गत उत्पादन वाढवून घरगुती ग्राहकांना हिताला प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचा सूत्रांचं म्हणणं आहे. यासोबतच पाहताना 3 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. 3 सदस्यीय जी समिती आहे ही आता अगदीच आपल्या देशामध्ये काही ऑप्शन्स आहेत का LPG सिलेंडर जास्त आपण उत्पादन करू शकतो यासाठी ते आता चौकशी करत आहेत. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, पॅनिक न होता आपण आपलं कामामध्ये व्यस्त राहाव्यात, जेणेकरून पहा अगदीच त्याकडे दुर्लक्ष होईल थोडंसं. व पहा युद्ध वगैरे या ज्या बातम्या आहेत ना त्या थोडंसं निगेटिव्ह आहेत. आजच्या द हिंदूमध्ये म्हणजे कालचं जे द हिंदू आहे ना त्यामध्ये इराण इस्रायल याबद्दलच आलेलं आहे. व पहा UPSC पण असे जास्त प्रश्न विचारत नाही. तुम्ही प्लीज PYQ पहा किंवा अगदी विश्वास ठेवा माझ्यावरती. मी म्हणतोय ना की जास्त अशी बातम्या येत नाहीत. नक्कीच याचा इम्पॅक्ट भारत देशावरती होत आहे, मान्य आहे. पण पहा हे प्रिलिमला जास्त करून विचारलं जाईल किंवा जे शहरं आहेत ती कोणती आहेत. व मी डेली करंट अफेअर्सच्या PDF ती ऑलरेडी शहरांची नावं सांगितलेली होती तुम्हाला की हे थोडंसं मॅप पाहून घ्या म्हणून. ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्लीज सध्याला त्या सिच्युएशनमध्ये जाऊ नका की मेन्सला असा प्रश्न येऊ शकेल का वगैरे. तर बिलकुल नाही, कारण भारत सरकार कोणताही तिथं हे देत नाही. पार्लमेंटमध्ये विचारल्यानंतर भारत सरकारला प्रश्न कोणता स्टँड अद्याप भारत सरकारचा आलेला नाही आहे. इराणबद्दल अगदी इस्रायलकडे पण भारत सरकार आहे व इराणसोबत पण भारत सरकार आहे. यामुळे तुम्ही निश्चिंत राहा की असा प्रश्न येणार नाही. प्रिलिमला नक्की प्रश्न विचारला जाईल की हे शहर कुठं आहे म्हणून. ओके, त्यामुळे पहा थोडंसं निगेटिव्ह बातम्यांपासून वाचा. निगेटिव्ह बातम्यांपासून जर तुम्ही वाचून राहिला तर नक्कीच पहा तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, यात काही शंका नाही. व तुमचा पॉझिटिव्ह ओरा अगदीच तुमच्या आजूबाजूच्यांना पण पॉझिटिव्ह बनेल. त्यामुळे निश्चिंत राहा, आपलं भारत सरकार अगदीच चांगलं प्रयत्न करत आहे व तशा उपाययोजना पण सध्याला भारत सरकार शोधत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता, विदर्भात येलो अलर्ट. यासोबतच त्यांनी उष्णतेच्या लाटेची शक्यता देखील विदर्भामध्ये वर्तवलेली आहे. त्यामुळे अगदीच सर्वांनी काळजी घेणं बंधनकारक आहे. यासोबतच पहा डिहायड्रेशन, याबद्दल थोडंसं जास्त पाणी पित चला, उन्हाळा लागलेला आहे. नेक्स्ट आहे देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ, सर्वोच्च न्यायालयाची ओरल टिप्पणी. आता ओरल टिप्पणी जरी असली तरी आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम 44 म्हटल्यानंतर काय आहे तर DPSP आहे पार्ट 4. ओके, मग DPSP ज्याला आपण राज्याची नीती निर्देशक तत्त्वे म्हणतो, यामध्ये याचा समावेश आहे समान नागरी कायदा. मग याला थोडंसं आपण अगदीच आपल्या डेली करंट अफेअर्सच्या PDF पाहूयात. व ही जी PDF आहे ती कुठे मिळेल, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्यानंतर अगदीच काही विद्यार्थ्यांचे संमिश्र कमेंट मला आलेले आहेत की काही म्हणत आहेत की सर रेग्युलर डेली बेसिसवर द्या किंवा काही म्हणत आहेत की सर मॅगझिन स्वरूपातच द्या. आता अगदीच पहा, यानुसार जर पाहिलात तुम्ही तर जर डेली बेसिसवर दिलं तर मला जास्त तिथे प्रयत्न करावे लागतील, कारण हे सर्व डिलीट परत मला ते करावं लागेल. पण जर मंथली जर दिलं, एखादा विद्यार्थी आज जर जॉईन केला आपल्याला तर त्याला मागच्या महिन्याचे पण सर्व काही तिथे मिळू शकतील बातम्या. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. आता तुम्ही पण काय करू शकता पहा, डायरेक्टली संडेला तुम्ही हे रिव्हिजन वगैरे करू शकता. माझी डेली जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर फक्त संडेला तुम्ही हे ना मॅगझिन एकदा काढून रिव्हिजन करू शकता. ओके, तसं केलात तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. आपण काय करूयात तर मॅगझिन स्वरूपातच देण्याचा मी प्रयत्न करूयात. आता मार्च महिना पूर्ण एकदाच कंप्लीट करूयात. ओके, जेणेकरून तुम्हाला पण रिव्हिजनसाठी हे बेटर होईल. कारण पहा, तुम्ही अगदी परीक्षेच्या पुढे जर गेलात व तेव्हा जर विचार आला की बाबा आपलं डेली करंट अफेअर्स करायचं आहे, मग पूर्ण तुम्ही महिनाभर एक फाईल डाउनलोड नाही करू शकणार ना. मग मंथलीची जी शेवटची फाईल असेल ती डाउनलोड केला, मोर दॅन सफिशियंट असेल. डन. त्यामुळे अगदीच मंथली मॅगझिन बेसिसवरच आपलं हे काय म्हणू शकता, हे मॅगझिन अशा पद्धतीने असेल. डन. त्याच्यानंतर समान नागरिक कायदा, भारतीय संविधानामधील कलम 44 हे युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल आहे. आता पहा, ज्यावेळेस मी UPSCची तयारी करायचो किंवा मी अतिशय म्हणजे अगदी गोलूबच्चा पद्धतीने UPSCमध्ये ज्यावेळेस उतरलो होतो त्यावेळेस अगदी पहा, हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. ओके, मग त्यावेळेस समान नागरिक कायदा वगैरे असं वाटायचं ना की अगदी हे जातीबद्दल वगैरे आहे किंवा हे जर आलं तर जे रिझर्वेशन सिस्टीम आहे ती खतम वगैरे केली जाईल, हे अशा पद्धतीने थोडेसे मनात शंका वगैरे त्यावेळेस यायच्या. किंवा माझं जे फ्रेंड सर्कल होतं त्यावेळेस ते पण अगदी माझ्यासारखंच, त्यामुळे त्यांना पण अगदी तसंच वाटायचं. पहा, पण अगदी ज्यावेळेस आपण आर्टिकल 44 शिकतो ना त्यावेळेस रिझर्वेशन आणि जातीबद्दलचं याचं काही संबंधच नाही आहे.
ओके, हा पॉईंट लक्षात घ्या महत्त्वाचं. व हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस, अगदी तसंच आहे. त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पाहत चला. तर पहा, समान नागरी कायदा हा बेसिकली संदर्भात कशाचा आहे, तर जे तुमचे पर्सनल लॉज असतात, म्हणजेच पर्सनल लॉज म्हणजेच कसं पहा, तर अगदी विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, ओके, हे जे 4 गोष्टी आहेत त्या विविध धर्मामध्ये वेगवेगळ्या असतात. जसं पहा, हिंदूमध्ये विवाह वेगळा आहे, मुस्लिममध्ये विवाह वेगळा आहे, ख्रिश्चनमध्ये वेगळा आणि शीखमध्ये वेगळा आहे. तसंच घटस्फोटबाबत पण वेगवेगळे कलम आहेत, वेगवेगळे कायदे आहेत. त्यानंतर वारसा हक्क त्यांच्यासाठी वेगवेगळे आहेत. त्यानंतर दत्तकसाठी पण पहा, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख या सर्व धर्मांमध्ये अलग अलग कानून आहेत. बरोबर. मग कलम 44 काय म्हणतं, तर हे जे पर्सनल लॉज आहेत, आता अगदीच पहा, पहिल्यांदा आपल्या देशामध्ये कोण्या धर्मासाठी कानून आहेत किंवा कोणत्या धर्मासाठी जास्त रेग्युलेशन वगैरे केलेलं आहे, तर पहा मुस्लिम धर्मासाठी. ओके, म्हणजे तिथं जास्त बायका वगैरे असू नये, म्हणजे मॅक्झिमम बायकांची लिमिट तिथं 4 वगैरे दिलेली होती. बरोबर आहे. मग अगदी त्यांच्याकडे ते कायदे होते, परंतु हिंदू धर्मात वगैरे ते पुन्हा कायदे आलेले आहेत. ओके, म्हणजे मुस्लिम धर्मांना पहिल्यांदा रेग्युलेट करण्यात आलं होतं. डन. हा एक थोडासा अवांतर मुद्दा आहे, पण लक्षात घ्या तुम्ही. बरोबर. मग विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तक ही जर 4 गोष्टी घेतला तर प्रत्येक धर्मामध्ये ते अलग अलग आहेत. मग कलम 44 काय म्हणतं, तर नाही, यामुळे काय होत आहे, तर अगदी मुस्लिम महिलांना अगदीच कमी अधिकार तिथं प्राप्त होतात, किंवा हिंदू महिलांना जर तुम्ही पाहिलात तर तिथे कमी जास्त अधिकार वगैरे तिथं प्राप्त होऊ शकतात. व हे प्रॉब्लेम कुठे येतं पहा, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये असे केसेस जातात, जसं ट्रिपल तलाक. आता ट्रिपल तलाकमध्ये अगदीच पहा, फक्त महिलांना जर तुम्ही म्हटलात 3 वेळेस तलाक जर म्हटलात मुस्लिम महिलांना, तर डायरेक्टली तलाक दिला जातो. मग हे अगदी पहा, त्यांच्या स्वातंत्र्यावरती तिथं दगा निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. मग अगदीच, किंवा आता हिंदूमध्ये पण पहा, आता हिंदूमध्ये कसं आहे, अगदी तुम्हाला ॲल्युमिनी वगैरे तिथं द्यावी लागत आहे, पण मुस्लिममध्ये तसं नाही आहे, ॲल्युमिनीची तिथं संकल्पनाच नाही आहे. मग पहा, अगदी धर्मानुसार ना महिला तिथं काय होत आहेत, डिस्क्रिमिनेशन तिथं केलं जात आहे. व भारतीय संविधानातील कलम 15 तुम्ही पाहू शकता, ते काय म्हणतं की डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. कलम 14 काय म्हणतं, तर कायद्यापुढे सगळेजण समान आहेत. मग कायद्यापुढे जर सगळे समान असतील तर धर्मामध्ये तुम्ही का अलग अलग करत आहात मग. बरोबर आहे ना. म्हणजे अगदी भारतीय संविधानापुढे सगळ्या महिला समान आहेत, परंतु धर्मामध्ये जर तुम्ही डोकावून पाहिला तर त्या अलग अलग आहेत. मग हेच असं होऊ नये यासाठी काय केलं पहा, भारतीय संविधानामध्ये कलम 44 हे इन्सर्ट करण्यात आलं होतं. व त्यावेळेस भारत सरकारची किंवा भारत देशाची आपली परिस्थिती तशा पद्धतीने नव्हती की म्हणजे 1947ला की आपण डायरेक्टली लगेचच्या लगेच समान नागरी कायदा लागू करू. मग यासाठी त्यांनी पुढील जे काही सरकार येतील त्यावेळेस हा कायदा लागू केला जाईल असं आपल्या भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी सांगितलं होतं. मग त्यासाठी पहा, कलम 44मध्ये हा कायद्याचा फक्त एक उल्लेख आहे. डन. मग सुप्रीम कोर्टाने काल काय म्हटलेलं आहे, ज्यावेळेस मुस्लिम पुरुषांना 4 बायकांची तिथं लिमिट दिलेली आहे, किंवा हे जे 1937चा त्यांचा कायदा होता त्याला रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली होती. व त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुम्ही ही जे पिटिशन घेऊन आलात ना ते खूप बेटर आहे, पण सध्याला हे जे काम कोण करायचं आहे, तर अगदीच पहा केंद्र सरकारने करावं असं त्यांनी म्हटलं. व तुम्हाला माहिती असेल BJPचं जे मॅनिफेस्टो आहे त्यामध्ये त्यांनी हेच म्हटलेलं आहे की आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड देशामध्ये लागू करणार आहोत. ओके, त्यासाठी पहा युनिफॉर्म सिव्हिल कोड अगदीच 1-2 महिन्यानं का होणार ते परत वारंवार निघतच असतं. जसं पहा, याच्यापूर्वी इलेक्शनमध्ये हे आलेलं होतं मुद्दा, त्याच्यानंतर आता आय थिंक पुढल्या वर्षी असतील उत्तराखंडमध्ये इलेक्शन, मग त्यावेळेस पण परत एकदा हा मुद्दा गाजणार आहे तिथे. ओके, मग अगदीच पहा, एकदाच तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड तयार करून ठेवा. आता समजले तुम्हाला की ह्या पॉईंटसाठी हा समान नागरी कायदा असेल. मग पहा, समान नागरी कायदा आल्यानंतर काय होईल, तर विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि दत्तक या सगळ्या गोष्टींसाठी फक्त एकच कायदा असेल, पर्सनल लॉ तुमचा, ज्यानुसार हिंदू असोत, मुस्लिम असोत, शीख असोत किंवा ख्रिश्चन असोत या सगळ्या महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी विवाह जर करायचा असेल तर एकच मेथड फॉलो केलं जाईल. त्यानंतर घटस्फोटासाठी पण एकच मेथड. अगदी मुस्लिम महिलांना ॲल्युमिनीची मेथड नाही व हिंदू महिलांना ॲल्युमिनीची मेथड आहे, हे असं तिथं बेसिकली होणार नाही. त्यानंतर वारसा हक्कामध्ये पण तसंच सगळ्यांसाठी तो समान असेल. त्याच्यानंतर पहा, दत्तक विधानसाठी पण अगदी सर्वांसाठी ते समान केलं जाईल. हे आहे समान नागरी कायदा. एवढंच तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. आय होप पॉईंट क्लिअर झालेला आहे. डन. त्याच्यानंतर घटनात्मक तरतूद कलम 44मध्ये याची तरतूद आहे व 4थ्या भागात म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे असे नमूद केले आहे की राज्य भारताच्या संपूर्ण प्रदेशात नागरिकांसाठी एक समान नागरी कायदा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करेल. व हे कसे आहेत, पर्सनल लॉज आहेत पहा.
ओके, हे पर्सनल लॉज आहेत. रिझर्वेशनचं वगैरे याचं काही संबंध नाही आहे. रिझर्वेशन 15 आणि 16 या कलमांमधून तुम्हाला रिझर्वेशन प्राप्त आहे. हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. देन त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे असल्याने हे सरकारवर बंधनकारक नाही आहेत, परंतु राज्य कारभारात ही तत्त्वे मूलभूत मानली जातात. त्यानंतर भाग 4 आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जर म्हटलात तुम्ही, तर याला ही न्यायप्रविष्ट आहेत का? कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला उत्तर देऊ शकता. न्यायप्रविष्ट, ओके. ज्यांचं पॉलिटी झालेलं आहे त्यांच्यासाठी तर म्हणजे हे प्रश्न गोलू प्रश्न असेल, पण ज्या विद्यार्थ्यांनी पॉलिटी अद्याप संपवली नाही, प्लीज एकदा तुम्ही पॉलिटी संपवून या. म्हणजे न्यूजपेपर पहा, अगदी आज जो न्यूजपेपर तुम्ही पाहिलात ना, तर एक तर असतं पॉलिटी आणि दुसरं असतं इकॉनॉमी. ओके, हे त्यामुळे पहा, पॉलिटी आणि इकॉनॉमी हे दोन जर सब्जेक्ट केलात ना, तर आज पूर्ण न्यूजपेपर तुम्हाला नक्कीच समजेल. मी तर अगदी जास्त म्हणेल, पहा पॉलिटी तर खूप इम्पॉर्टंट आहे ते. ओके, तर प्लीज पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स एकदा समजून घ्या तुम्ही. म्हणजे सिलेबस कंप्लीट करून टाका. त्यानंतर कायद्याची गरज का वाटते, तर पहा, राष्ट्रीय एकात्मता, वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे कायदे असल्याने समाजात गटबाजी राहू शकते. एक कायदा असल्यास देश अधिक संघटित होईल. त्यानंतर लैंगिक समानता म्हणजेच अगदीच पहा, जेंडर इक्वॅलिटी. अनेक धर्मांच्या वैयक्तिक कायद्यांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी अधिकार आहेत, जसं वारसा हक्क किंवा घटस्फोट. UCCमुळे महिलांना समान हक्क मिळण्यास मदत होईल. बरोबर आहे. त्यानंतर कायद्याचे सुलभीकरण, गुंतागुंतीचे धार्मिक कायदे काढून एकच सुटसुटीत कायदा लागू केल्यास न्याय प्रक्रियेत सुलभता येईल. व हे अगदीच पहा, जे ज्युडिशरी आहे ना, त्यांच्यासाठी हे खूप बेटर असणार आहे समान नागरिक कायदा जर आलं तर. त्यानंतर विरोधाची मुद्दे आणि आव्हाने. पहा, धार्मिक स्वातंत्र्याचं कलम आपल्याकडे 25 आहे व त्यानुसार असं म्हणण्यात आलेलं आहे की कायदा नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणतो. ओके, जर कलम 44ला जर तुम्ही प्राधान्य दिलात तर कलम 25 तिथं काय होतं, त्यावरती दगा येऊ शकतो. कारण कलम 25 काय म्हणतं, तर भारत सरकार आणि धर्माचं काहीही देणं घेणं नाही. तर भारत राज्य कसं असेल, तर सेक्युलर स्वरूपाचं आहे, म्हणजे कोणत्याही धार्मिक स्वरूपाचं इंटरफेअर भारत सरकार करणार नाही. मग प्रॉब्लेमच इथं आहे की बाबा, जर आपण धार्मिक बेसिसवर जर कायदा केला तर ही कलम 25ची तिथं मर्यादा ओलांडली जाऊ शकेल का? मग यासाठी आपल्याला सध्याला जास्त विचार नाही करायचा. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी याबद्दल विचार करेल व ज्यावेळेस युनिफॉर्म सिव्हिल कोड लावतील त्यावेळेस हे पाहता येईल. ओके, पण सध्याला तुम्ही हे पॉईंट मी जे मांडत आहे तेच तुम्हाला लक्षात ठेवायचे, परीक्षेत हेच लिहून येऊ शकता तुम्ही. नेक्स्ट आहे सांस्कृतिक विविधता. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात सर्व प्रथा एकाच कायद्याखाली आणणे कठीण आहे, विशेषतः आदिवासी समुदायांच्या परंपरा. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा, कारण पुढे याचा संदर्भ देणार आहे मी. व शेवटचा आहे राजकीय सहमतीचा अभाव. या विषयावर सर्व राजकीय पक्षांचा एकमत बिलकुल नाही आहे. ओके, व याच कारणामुळे पहा, सध्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड येऊ शकत नाही आहे. पण काही राज्यांमध्ये आलेला आहे, जसं की गोवा आहे आणि उत्तराखंड आहे. गोवामध्ये पोर्तुगीज काळापासून गोव्यात समान नागरिक कायदा लागू आहे व असं करणारे भारतातील पहिलं राज्य आहे गोवा. त्यानंतर उत्तराखंड राज्य. अलीकडेच उत्तराखंड विधानसभेने समान नागरिक कायदा विधेयक मंजूर केले आहे, ज्यामुळे ते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर असा कायदा करणारा पहिले राज्य ठरलं आहे. पण यामध्ये एक्सक्लूड आहे आदिवासी समुदाय. ओके, युनिफॉर्म सिव्हिल कोड उत्तराखंड यांनी संपूर्ण जे धर्म आहे त्यांच्यासाठी कायदा केलेला आहे, परंतु आदिवासी समुदायावरती हा कायदा लागू होत नाही. UPSC स्टेटमेंट वाईज जर दिलं की अलीकडेच उत्तराखंड विधानसभेने समान नागरिक कायदा केला आहे का, या स्टेटमेंट बरोबर आहे, पण तो आदिवासी समुदायाला लागू होत नाही, तर अगदीच स्टेटमेंट योग्य आहे. ओके, हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आय होप समान नागरिक कायदा आता तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. लवकर या आणि लवकर जा. मुंबई महानगर क्षेत्रात विविध सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या आणि लवकर जा अशी सवलत देण्याची योजना व या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळाच्या पहिल्याच भाषणात त्यांनी केलेली आहे व याचे जे निकष आहेत ती लवकरच आपल्याला प्राप्त होतील. यासोबतच वैद्यकीय प्रमाणपत्र शिवाय सवलत म्हणजे प्रसूतीसाठी जर रजा म्हटलं तर पूर्वी 6 महिन्याची सुट्टी मिळायची, तर आता 12 महिन्यांची सुट्टी तिथे त्यांनी रुजू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. ओके, मग पाहूयात याबद्दल काही निकष वगैरे. म्हणजे अगदीच निकषांमध्ये इथं काय सुलभता केली आहे. जसं की याच्यापूर्वी वैद्यकीय प्रमाणपत्र वगैरे द्यावे लागायचे, पण आता विदाऊट वैद्यकीय प्रमाणपत्र महिलांना 1 वर्षाची तिथे रजा घेता येईल, प्रसूती रजा. ओके, ही अगदीच चांगली न्यूज आहे महिलांसाठी. त्यानंतर आहे RT प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ. 1 किलोमीटरची अट रद्द केल्यानंतर उच्च न्यायालयाचे शासनाला निर्देश व त्यांनी डायरेक्टली खडतर सवाल विचारलेला आहे की शाळा कोणती सांगणारे तुम्ही कोण आहात. म्हणजे खूप तिखट हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आय होप आपण योग्य दिशेने आहोत. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर तुम्ही
PIB, त्यानंतर अन्य जे मॅगझिन वगैरे आहेत, कुरुक्षेत्र, EPW वगैरे जे आहेत, त्यांचं पण इथं समाविष्ट व्हावा असं नक्कीच त्यांची इच्छा आहे. व पहा, मी अगदीच पहा इकॉनॉमिस्ट, त्यानंतर आय थिंक EPW हे जे मॅगझिन आहेत ना, यांना नक्कीच फॉलो करत असतो. त्यामुळे काळजी नका करू. आता पहा, RT हा जो प्रवेशाचा निकषाचा जो काही मुद्दा होता ना, तो आपण कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी घेतला होता व आज याबद्दल एक विश्लेषण आलेलं आहे. त्यामुळे निश्चित राहा, जरी बातमी आली ना व PIBमध्ये जी बातमी छापली जाणार आहे ती बातमी अगदीच पहा न्यूजपेपरमध्ये येतेच येते. त्यामुळे निश्चिंत राहा की बातमी कुठे सुटत वगैरे आहे का. व अगदीच जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर मृणाल सरांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर करंट अफेअर्सच्या एवढं जास्त तुम्ही मागं पळू नकात. ओके, कारण करंट अफेअर्स एवढं ओशियन आहे ना, त्यामध्ये डुबून जाल तुम्ही. त्यामुळे जेवढं आपल्याला मिळते ना तेवढं बस झालं, मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त सिलेबसवर तुम्ही जास्त फोकस करा. तुमच्या हातात काय आहे सध्याला, सिलेबस आहे, ते सिलेबस तुम्ही प्लीज कंप्लीट करा. बाकी जे बातम्या आहेत ना, मी ती हे करत आहे, जबाबदारी घेतोय. त्या बातम्या नक्कीच मी तुम्हाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करणार आहे. व अगदी करंट अफेअर्स ही नदी आहे, आज जरी बातमी सुटली तर उद्याच्या लेक्चरमध्ये ती बातमी कव्हर होते, हे निश्चित करून राहा तुम्ही. ओके, आता पहा, मी 28 फेब्रुवारीला इराण आणि इंडिया किंवा अगदीच इस्रायलचं वगैरे जे काही कन्फ्लिक्ट आहे व इंडियाचे जे रिलेशन आहेत ना, ते 28 फेब्रुवारीच्या व्हिडिओमध्ये घेतले. व ती बातमीचं विश्लेषण कधी आलेलं आहे पहा, आज आलेलं आहे. कालच्या लेक्चरमध्ये कालच्या वृत्तपत्रामध्ये ह्याचं विश्लेषण आलेलं आहे. मग आता अगदीच या बातमीला आपल्यासाठी जास्त रिलेव्हन्स नाही आहे, कारण ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके, व आपल्याला सर्व गोष्टी माहिती आहेत. आता हे पहा, इराण इस्रायल कन्फ्लिक्ट याबद्दल जास्त चर्चा केली आहे. आता हा अगदीच भारत सरकारवरती याचे परिणाम किंवा भारत सरकारचं जर असं काही स्टेटमेंट आलं तर नक्कीच मी याला एंटरटेन करेल. परंतु काल पण तुम्ही पाहिलेलं असाल, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पण आपण शांततेच्याच बाजूने आहोत हे सांगितलेलं होतं. मग त्याबद्दलचं पण कालचं आर्टिकल तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, एकही बातमी तुमची कुठेही जाणार नाही आहे. तुम्ही इथे जर आलात ना तर जबाबदारीने मी ह्या सर्व बातम्या कंप्लीट करणार आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, मतदार याद्यांतून नावे वगळलेल्यांच्या तक्रारींसाठी लवाद, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. ही बातमी याच्यापूर्वीच आपण पाहिलेली होती, कारण वेस्ट बेंगॉलचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टाने मागणी केली होती की सर, आम्हाला आणखीन जास्त जजेसची संख्या देण्यात यावी किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना वाढवून देण्यात यावं, असं सुप्रीम कोर्टाकडे याचना केली होती. व सुप्रीम कोर्टाने त्यावेळेसच त्यांना म्हटलं होतं की तुम्ही ओडिसा आणि झारखंडमधील जे न्यायाधिकारी आहेत त्यांना तुम्ही घेऊ शकता. व आता तिथं लवाद स्थापन करण्यात आला आहे व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. ही याच्यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे. प्लीज फक्त एक अट आहे, पहा, मी जबाबदारी घेत आहे ना, तर प्लीज एक अट असेल की तुम्ही रेग्युलर राहणं गरजेचं आहे. कारण काही बातम्या मी याच्यापूर्वी घेतलेलं असतं व काही बातम्या पुढे घेणार असतो. ओके, मी फक्त माझ्या पाथवर मला समजतं की बाबा ही बातमी या दिवशी गरजेची आहे, मी ते नक्की घेतो. फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि रेग्युलर राहायचं आहे तुम्हाला, हे तुम्ही प्रॉमिस देऊ शकता. मग मी पण प्रॉमिस तुम्हाला नक्की देत आहे. डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. होर्मुझवरून अमेरिकेचा तीव्र हल्ल्यांचा इशारा, इराणची ही प्रत्युत्तर, इस्रायल अरब देशांवर पुन्हा हल्ले. हे चालूच आहे पहा युद्धज्वर. आता सध्याला जर तुम्ही प्रत्येक दिवसाची घडामोडी जर लक्षात घेतला तर हे थोडंसं सायकीवर परिणाम होईल, त्यामुळे मी याला पण थोडंसं पुढे नेतो आहे. ओके, त्यानंतर जलजीवनचा विस्तार डिसेंबर 2028पर्यंत, अतिशय महत्त्वाची स्कीम आहे. ओके, याला आपल्या PDF मध्ये पाहूयात. जलजीवन मिशन याचा आता विस्तार पहा 2028पर्यंत आणण्यात दिलेला आहे. याच्यापूर्वी ही स्कीम 2024पर्यंत होती. ओके, पण आता ही 2028 डिसेंबरपर्यंत आहे. 2028पर्यंत, आता इथं 2024 आहे ना, त्याला 28 करू शकता तुम्ही. भारतातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन म्हणजेच कार्यान्वित नळ जोडणीद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणे, हे या जलजीवन मिशनचं उद्दिष्ट आहे. त्यामुळेच पहा, तुम्ही गावामध्ये जर असाल तर गावामध्ये जर असाल व तुम्हाला अगदीच प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जर रस्ते तिथं बांधून देण्यात आलेले असतील तर अगदीच पाहता रस्त्यांना मधोमध काट करण्याचं काम या जलजीवन मिशन योजनेमुळे केलेलं आहे. ओके, हां, आत्ता मी बोलत असताना प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना याबद्दल बोललो, तर पहा ह्या दोन्ही पण योजनांना अतिशय सफल आहेत. त्यामुळे अगदीच पहा, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना जी आहे याबद्दल तर UPSCने पण प्रश्न विचारला आहे, ते थोडंसं एकदा लक्षात ठेवू शकता. हां, मला सांगायचं काय होतं पहा जलजीवन मिशनबद्दल, व तुम्ही अगदीच आपल्या गावामध्ये जे मधोमध रस्ता चिरण्यात आला ती जी योजना आहे त्या योजनेसाठी हेच कारणीभूत आहे जलजीवन मिशन. ओके, पण आता अगदीच पहा मराठवाड्यामध्ये तर अगदीच लास्ट इयरपासूनच चर्चेत आहे की यामध्ये खूप घोटाळा झालेला आहे. कारण अगदीच ज्यांना आपण टेंडर दिलेलं होतं त्या टेंडरनी अगदीच वरती वगैरे पाईप लावलेली आहेत. त्यानंतर पहा, जरी पाईपलाईन झालेली असली तरी पहा अद्याप त्याला एकही बूंद पाणी तिथं प्राप्त झालेलं नाही आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे पहा. ओके, मग त्यामुळे यामध्ये जे स्कॅम्स वगैरे झालेले ते परत जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीनुसार त्यांची चौकशी चालू आहे. त्यामुळे अद्याप पहा
पाणी येतच नाही येणाऱ्यांना, पण हे 2028पर्यंत नक्की येईल याची आपल्याला शाश्वती आहे. ओके. त्यानंतर पाण्याचे प्रमाण प्रति व्यक्ती दररोज 55 लिटर पाणी पुरवण्याचे इथं उद्दिष्ट आहे. आणि घोषवाक्य काय, हर घर जल. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, हर घर जल हे त्याचं घोषवाक्य आहे का, असे डायरेक्टली स्टेटमेंट बेसिसवर हे प्रश्न येतात, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर याची मिनिस्ट्री पण विचारली जाते. मिनिस्ट्री आहे पहा, कुठे गेली मिनिस्ट्री, एकच मिनिट द्या. मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. ओके. जलशक्ती मंत्रालयाच्या अधीन ही योजना आहे. त्याच्यानंतर या योजनेची प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत, विकेंद्रित नियोजन. म्हणजेच काय, ही जी योजना आहे किंवा हे जे मिशन आहे ना, ते बॉटम अप अप्रोच आहे. म्हणजे अगदीच पहा, खेडेगावातून चालू होत आहे ही, त्यामुळे ही बॉटम अप अप्रोच आहे. त्यानंतर शाश्वतता, केवळ पाणी पुरवणे नव्हे तर पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे यावरही या योजनेनुसार भर दिली जात आहे. त्यानंतर गुणवत्ता नियंत्रण, पाण्याचे नमुने तपासण्यासाठी गावातील महिलांना प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून पिण्याचे पाणी आरोग्यदायी नक्कीच असेल. ओके. त्यानंतर यासाठी अंमलबजावणी आणि फंडिंग पॅटर्न काय असेल, तर अगदी पहा, ही पूर्णतः केंद्रीय योजना आहे का, तर बिलकुल नाही. तर अगदीच पहा, 50% राज्य आणि 50% केंद्र सरकार यामध्ये पैसे टाकत आहे. ओके. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि हिमालयीन आणि उत्तर ईशान्येकडील राज्यांसाठी काय आहे मग, 90% केंद्र सरकार आणि 10% राज्य सरकार तिथं पैसे देईल. केंद्रशासित प्रदेशांसाठी तर पहा 100% केंद्र सरकारच. ओके. त्यानंतर आतापर्यंतची प्रगती काय सांगते, तर गोवा हे हर घर जल प्रमाणित होणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. ओके. पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेला डायरेक्टली स्टेटमेंट विचारलं जाईल की कोणतं राज्य आहे ज्यांच्यात जल जीवन मिशन पूर्णतः सक्सेसफुल झाली, तर गोवा. ओके. त्यामुळे मी याच्यापूर्वी पण म्हटलं होतं, पहा, परीक्षेला जर प्रश्न आला ना की एखादी गव्हर्नमेंट स्कीम पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे, तर अगदीच पॉझिटिव्ह साईडच जायचं आहे. पहा, कधी ना कधी किंवा कुठे ना कुठे ती योजना सक्सेसफुल झालेली असते, थोड्याफार का होणार प्रमाणात. अगदी तसंच पहा ना, हर घर जल जी योजना आहे ती गोव्यामध्ये सक्सेसफुल ठरली. त्यानंतर दादरा नगर हवेली आणि दमण दीव पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे. आणि बुंदेलखंड सारख्या पाणी टंचाई असलेल्या भागात या मिशनमुळे मोठे सकारात्मक बदल झालेले आहेत. हा पण पॉईंट लक्षात ठेवा केस स्टडीसाठी. ओके. त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे जर म्हटलात तुम्ही, तर जलशक्ती मंत्रालय हा एक लक्षात ठेवा. त्यानंतर सामाजिक परिणाम काय होतात, तर पहा, यामुळे महिलांना लांबून पाणी आणण्याच्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली आणि मुलींच्या शालेय उपस्थितीचे प्रमाण देखील वाढलेले आहे. पहा, पाण्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने आहे. अगदीच पाणी प्राप्त झालं किंवा डायरेक्टली घरात जर पाणी यायला लागलं, तर महिला ज्या रांगा लावतात विहिरीवरती किंवा हापसावरती वगैरे, तर त्या रांगा त्यांच्या कमी झाल्या, बरोबर. किंवा अगदीच विहीर पूर्णतः खाली गेल्यानंतर, पाण्याची पातळी घटल्यानंतर पहा, जे दूषित पाणी प्यायल्याने वगैरे महिलांच्या आरोग्यांच्या समस्या उद्भवतात, त्यामुळे ड्रॉपआउट रेट पण जास्त होतो मुलींच्या शाळेमध्ये. ओके. मग तो ड्रॉपआउट रेट हर घर जल आपण जर प्रोव्हाइड केलं, तर ड्रॉपआउट रेट परत एकदा सुधारण्यामध्ये पण इथं मदत केली जाईल. यासाठी महत्त्वाच्या आहेत पहा योजना. या योजनेचं छोटंसं फक्त छोटंसं घरात न दिलं तर काय परिणाम होऊ शकेल हे यामधून तुम्हाला लक्षात येईल. पहा, म्हणजे स्मॉल थिंग्स मॅटर. म्हणजे तुम्ही एक स्मित हास्य जर एखाद्या व्यक्तीला पाहून केला असाल, तर त्याचे इम्पॅक्ट खूप दूरपर्यंत जाऊ शकतात. हे नक्कीच इथं आहे. म्हणजे स्मॉल थिंग्स मॅटर आहे मला सांगायचा उद्देश, की थोडकं फक्त घरात नळाद्वारे पाणी जर आलं तर त्याचा इम्पॅक्ट पाहू शकता, की मुलींच्या आरोग्यावरती किंवा मुलींच्या ड्रॉपआउट रेटवरती पण त्याचा परिणाम होईल. व अगदीच पहा, मुलगी शिकली प्रगती झाली, आपण जलजीवन मिशनने पण करू शकतो. ओके. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. व अशाच पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये वगैरे तिथं बोलायचं आहे किंवा थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंग ना, ती अशाच पद्धतीने करा. तुम्ही स्मॉल थिंग्सला धरून तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग करा. नक्कीच निबंधामध्ये वगैरे चांगले मार्क मिळवाल. पुढे आहे तंत्रज्ञान. अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जल जीवन मिशन डॅशबोर्ड आणि IoT आधारित देखरेख प्रणालीचा देखील वापर केला जात आहे. ओके. तर ही झाली जल जीवन मिशन. याची आता अंमलबजावणी याचा कालावधी कधीपर्यंत वाढवणार, 2028पर्यंत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. पुढे चला. देशात समान नागरिक कायदा लागू करण्याची वेळ स्किप करू शकता. त्यानंतर पुढे काल राज्यपाल जिष्णू देववर्मा यांचा शपथविधी पार पडला. ओके. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत, जिष्णू देववर्मा. लक्षात ठेवा. पुढे चला. धर्मस्वातंत्र्य अधिनियमाची गरज काय. पहा, आता महाराष्ट्रामध्ये किंवा 6 मार्च रोजी महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन चालू झाल्यानंतर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 याच्या मसुद्याला मान्यता मिळालेली आहे. मग हा मसुदा काय आहे हे अद्याप पब्लिक डोमेनमध्ये ओपन करण्यात आलेलं नाही, परंतु सर्वांचं मत आहे की हे सो कॉल्ड लव जिहाद
याला कॉन्कर करण्यासाठी हा कायदा येत आहे. पण पहा, लव जिहाद ही संकल्पनाच भारत देशामध्ये अस्तित्वात नाही, हे खुद मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी मान्य केलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर हे आपल्यासाठी आवश्यकतेचं ठरत नाही. पण उद्या चालून आपल्याला याबद्दल काय म्हणू शकता, उद्या चालून आपल्याला याबद्दल डिस्कशन करायचं आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये केसेस जातील, यासाठी हा पॉईंट लक्षात ठेवा. पहा, यामध्ये काय तरतुदी काय करण्यात येणार आहे, तर स्वच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला जिल्हा प्राधिकरणाकडे 60 दिवसाच्या अगोदरची आगाऊ नोटीस द्यावी लागेल. त्यानंतर धर्मांतर झाल्याच्या 25 दिवसांच्या आत प्राधिकरणाकडे त्याची नोंदणी करणे आवश्यक करण्यात येणार आहे. ओके, हे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. पण आता अगदीच असं जर असतं तर ठीक आहे, परंतु पहा यामुळे होत आहे काय, तर अगदी जर तुम्ही तिथे जाऊन सांगितलात की बाबा मला धर्मांतर करायचं आहे, 60 दिवसाचं तिथे पब्लिक डोमेनमध्ये जाहीर प्रकटन वगैरे केलं जाईल, मग त्यावरती पहा जे सो कॉल्ड ज्या संस्था आहेत धर्मरक्षणाच्या वगैरे, त्या येऊन तुम्हाला धमकावू वगैरे शकतात. यामुळे तुमचं काय आर्टिकल 21चं इथं उल्लंघन केलं जाऊ शकतं. त्यानंतर अगदीच पहा, भारतीय संविधानामधील जे कलम 25 आहे, आत्ताच आपण पाहिलेलं आहे, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कलम 25, यानुसार राज्य जे आहे ते धर्मामध्ये पडू नये असं भारतीय संविधान सांगतं, किंवा प्रत्येक व्यक्तीला अगदीच धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे. मग हे असं असताना राज्यांनी इंटरफिअर करणं हे चुकत आहे, या बेसिसवर हा आर्टिकल दिलेला आहे. पण पहा, अद्याप यांचं मसुदा आपल्याला प्राप्त झालेला नाही आहे. तरी देखील तुम्हाला सांगायचंच म्हटलं तर पहा, आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, ओडिशा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, अरुणाचल प्रदेश या 12 राज्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत लव जिहाद या प्रकरणाबद्दल. म्हणजे लव जिहाद अशी संकल्पना असली, परंतु लव जिहादला कॉन्कर करण्यासाठी धर्मांतर विरोधी त्यांनी कायदे बनवलेले आहेत. व तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही रेग्युलर असाल तर उत्तर प्रदेशने पण एक कायदा बनवलेला होता व अलाहाबाद हायकोर्टाने हा कायदा त्यांनी क्वॉश केला. त्यांनी म्हटले, पहा, त्यांनी धर्मांतराचा जो कायदा होता ना, त्याला त्यांनी लिव्ह इनमध्ये जे राहणारं कपल आहे त्यांच्या विरोधात ते कायदा वापरत होते. मग अगदीच अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना डायरेक्टली बजावलं की तुम्ही हे करू शकत नाही, कारण ती 22 जोडप्यांनी अलाहाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की हे आमचं आर्टिकल 21चं व्हायलेशन आहे. व अगदी ते होत होतं. पहा, राईट टू प्रायव्हसी आहे, त्यानंतर राईट टू मॅरी म्हणजे तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने तुम्हाला कलम 21 दिलेला आहे. त्यामध्ये जे धर्मरक्षक ज्या संस्था आहेत त्या इंटरफिअर करू शकत नाहीत. इवन स्टेट कांट इंटरफिअर. ओके, राज्य तुमच्या लग्नामध्ये किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर करू शकत नाही. मग अगदीच सुप्रीम कोर्टाने पण याच्यापूर्वीच ते बजावलेलं आहे. व तुम्ही UPSC करत असताना असे प्रश्न बिलकुल विचारत नाही. पहा, UPSCला पण माहिती आहे की तुम्ही इंडियन पॉलिटी शिकून आलात, तुम्ही भारतीय संविधान शिकून आलात व भारतीय संविधानामधील कलम 21 त्यांना माहिती आहे. म्हणजे पहा, तुम्ही प्रिलिम पास होतात म्हणजे अगदीच तुमच्याजवळ थोडं तरी नॉलेज आहे. ओके, असंच तुम्ही डोळे झाकून उठून डायरेक्टली परीक्षेत मेन्स परीक्षेला जात नाहीत. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, याबद्दल प्रश्न जास्त UPSC विचारणार नाही. हां, पण आर्टिकल 21 बद्दल नक्कीच UPSC प्रश्न विचारेल. राईट टू मेन्स्ट्रुअल हेल्थ कलम 21 आहे, लक्षात ठेवा. नुकतंच सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं, यामुळे लक्षात ठेवायचं आहे. डन. बाकी पहा, अगदीच युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आलं तर ते बेटर असेल, कारण 1954चा जो स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे आपला 1954चा, त्याला जर बदलायचं असेल तर युनिफॉर्म सिव्हिल कोड आणावं लागेल. मग युनिफॉर्म सिव्हिल कोड तिथं आणलं जाऊ शकेल. बाकी लव जिहाद वगैरे असे जे प्रकरण आहेत याबद्दल अगदीच मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी पण म्हटलं की एक पण प्रकरण तिथं देण्यात आलं नाही, फक्त ही राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. व अगदीच इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे. पहा, हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की मुस्लिम समाजाबद्दलचा विश्वास कमी करून त्यांच्याबद्दल संशय आणि शत्रुभाव वाढवण्यात येत आहे. लव जिहादच्या तथाकथित संकल्पनेला वापर करून जनक्षोभ निर्माण करण्यात येत आहे. बहिष्काराची भाषा वापरण्यात येत आहे व हे सगळीकडून पहा राजकीय प्रेरणित आहे. ओके, मग अगदीच हेट स्पीच वगैरे वाढण्याचं काम याच गोष्टींमुळे तिथे बेसिकली होत आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला बेसिकली समजला असेल. हां, जरी मसुदा जर पब्लिक डोमेनमध्ये आला ना तर मी याबद्दल नक्कीच चर्चा करेन, पण सध्याला थांबा तुम्ही. आपण स्वतःहून रिसर्च कशाला करायची. ओके, मसुदा आला, त्यानंतर याचा कायदा झाला, मग अगदी हे विधान परिषदेमध्ये तर जाईलच. मग विधान परिषदेने याबद्दल काय म्हणेल किंवा त्यावेळेस ते पब्लिक डोमेनमध्ये आल्यानंतर मी याचे डिस्कशन करेन. अद्याप गरजेचं नाही, स्किप करू शकता तुम्ही. ओके, जे महत्त्वाचं होतं ते मी पॉईंट सांगितलेले आहेत. त्यानंतर कंपनीने कोलवले. आता अगदीच लोकसत्ताची जर भाषा म्हटलात तर डेंजर असते, पण आपल्यासाठी गरजेचीच आहे. तर लक्षात घ्या, अँथ्रोपिक नावाची एक अमेरिकेतील कंपनी आहे. तुम्हाला अगदीच जेमिनाय गुगलचं आणि ChatGPT OpenAI ह्या 2 कंपन्या माहिती असतील, पण अँथ्रोपिक हे एक अमेरिकेतील कंपनी आहे, जे स्टार्टअप आहे. व या कंपनीने क्लॉड नावाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार केलं. हे अतिशय वेगवान आहे.
अगदीच पहा तुम्ही जेमिनाय घ्या किंवा ChatGPT घ्या, याच्याही पेक्षा अगदीच चांगल्या पद्धतीने हे काम करतो क्लॉड. मग या क्लॉडकडे अमेरिकन गव्हर्नमेंट गेली व त्यांनी म्हटलं की शत्रू देशावर आम्हाला कुठं कुठं आक्रमण करायचं, ड्रोन हल्ले कुठं कुठं करायचं. नुकतंच तुम्हाला माहिती असेल की इराणवरती आक्रमण जर करायचं मला, तर मी कुठं कुठं कोणत्या कोणत्या प्रदेशात आक्रमण करू, हे मला तू क्लॉड सिस्टीमला त्यांनी हा प्रश्न विचारला. क्लॉड सिस्टीमने याचं उत्तर देण्याचं टाळलं. मग अगदीच अमेरिकन गव्हर्नमेंटला आला राग, किंवा जे डिफेन्स मिनिस्ट्री, त्याचं नाव आता बदलून वॉर मंत्रालय वगैरे केलेलं आहे. मग त्यांना आला राग, ते गेले डायरेक्टली कंपनीकडे किंवा कंपनीच्या CEOला जाऊन त्यांनी डायरेक्टली धमकी दिली, मी तुला काळ्या यादीमध्ये टाकेन, ब्लॅकलिस्ट करेन, का तू माझी मदत करत नाही आहेस ना याबद्दल. मग त्यांनी म्हटले खुशाल टाका, मला आवश्यकता नाही, पण मी ही बातमी तुला देणार नाही की तू ड्रोन हल्ले वगैरे कुठं करावे, हे मानवतेच्या विरोधात आहे. त्यासोबतच त्यांनी म्हटले की एखादा व्यक्तीचा हा जर फोटो असेल, आता माझा जर फोटो असेल हे अशा पद्धतीने, तर या फोटोला जर जिथं पाहिलं तिथं त्याला कशा पद्धतीने ड्रोन हल्ला करून त्याला मारून टाकू, अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारला. याला पण त्यांनी डायरेक्टली नकार दिला की बा आम्ही अशा पद्धतीने तंत्रज्ञान विकसित करू शकत नाही किंवा तुला हे असं मी देऊ शकणार नाही. म्हणजे अगदी CCTVच्या नजरेतून डायरेक्टली जर तुम्ही पाहिला तर हा व्यक्ती इथं आहे, किंवा फेस रिकॉग्निशन जी सिस्टीम आहे ती आम्ही क्लॉडमध्ये आणू देणार नाही व अमेरिकन गव्हर्नमेंटला आम्ही हे सपोर्ट करणार नाही, असं म्हणत पहा त्यांनी चॅलेंज स्वीकारलं. व अमेरिकन जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी त्यांना ब्लॅकलिस्टची धमकी दिली. परंतु ते न जुमानता आता पहा ते सध्याला कॅलिफोर्नियाच्या कोर्टमध्ये गेलेले आहेत की जे वॉर मंत्रालय आहे यांनी आम्हाला असं मागत आहेत व आम्ही ते देऊ शकत नाही कारण ही कंपनीच्या पॉलिसी विरोधात आहे. मग ठीक आहे, पाहूयात याचं पुढे काय होईल वगैरे. ओके, आय होप हा आर्टिकल समजला असेल. म्हणजे जास्त काही गरजेचा नाही आहे, फक्त लक्षात ठेवा की अमेरिकेमध्ये अशी पण काही घडामोडी झाली. त्यानंतर येतं कागदोपत्री गुणवत्ता की वास्तवातील शिक्षण. अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आजचा आहे, तर लक्षात घ्या. इथं दिलेली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या 2025च्या आकडेवारीनुसार 1.8 दशलक्ष म्हणजे 18 लाखांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी सध्या विदेशात शिक्षण घेत आहेत. ही गोष्ट अभिमानाने सांगण्याची आहे की लाजिरवाणी यावर आपण विचार स्वतःहून केला पाहिजे. भारतीय शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलताना आपण अनेकदा अभिमानाने ज्ञानाची परंपरा, जागतिक महासत्ता यांसारख्या संकल्पना मांडतो आणि वेगवेगळ्या व्यासपीठावरून त्या अभिमानाने आपण मिरवत असतो. एकीकडे महासत्तेची स्वप्न पाहिली जात असताना दुसरीकडे भारतीय विद्यार्थ्यांचे जे लोंढ परदेशात उच्च शिक्षणासाठी जात आहेत ते थांबताना दिसून येत नाहीत. म्हणजे जवळपास 18 लाखापेक्षा जास्त जे विद्यार्थी आहेत ते दुसऱ्या देशामध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत. मग हे 18 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी भारत देश सोडून जर जात असतील तर नक्कीच आपल्या भारत देशामध्ये कुठंतरी कमतरता आहे किंवा कुठेतरी शिक्षण क्षेत्राला प्राधान्य कमी होत आहे, हे आपल्याला बेसिकली यातून लक्षात येतं. ओके, तर आता इथे अगदीच आणखीन एक आपण अहवाल घेऊयात. असरचा अहवाल. असरच्या लास्ट इयरच्या अहवालानुसार जे 5वीतील विद्यार्थी आहे त्याला दुसरीच्या विद्यार्थ्याचं पुस्तक वाचता येत नाही. हे आपल्या देशाचं भयान वास्तव आहे. मग हे असं का झालेलं आहे? तर एकच कारण आहे पहा, जे शिक्षक आहेत आणि जे शिक्षण आहे त्यांचं संगोपन किंवा जे सिंक गरजेचं होतं ते होत नाही आहे. ओके, कारण शिक्षकांना आपण इतर शिक्षकेतर कामं लावतो. आता जसं पहा 1 एप्रिलपासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये SIR चालू होणार आहे. मग इथे SIR चालू झाल्यानंतर अगदीच पहा जे शिक्षक आहेत ते अगदी शाळेची कामं तयार. आता अगदीच पहा एप्रिल महिन्यामध्ये आपल्या वार्षिक परीक्षा असतात, बरोबर. मग ते पेपर्स तपासायचं त्यांनी काम करायचं की SIRचं काम करायचं, किंवा पहा त्यांना पण सुट्टीची आवश्यकता असते ना, कारण अगदीच ते ब्रेन स्टॉर्मिंग करणार असतात व त्यांना रिसर्चची पण गरज असते. मग त्यांच्यासाठी आपण कधी टाईम दिलेला आहे का रिसर्चसाठी वगैरे? बिलकुल नाही. आपण आपल्या देशामध्ये रिसर्चचं कल्चरच ठेवलं नाही. पहा प्रॉब्लेम इथं झालेला आहे. चायनाने 1990 पासून रिसर्चला खूप प्राधान्य दिलेलं, जेणेकरून त्याची ही जी आहे त्याचं सक्सेस जे आहे ते आज आपण पाहत आहोत. रिअर अर्थ मिनरल्स यासाठी त्यांनी 1990 पासून प्रयत्न केले, त्यांचं सक्सेस आज आहे. ग्लोबल सप्लाय चेन त्यांनी आपल्या हातात करून ठेवले आहेत. 1990 पासून त्यांनी काम केलं होतं. मग यासाठी पहा आपल्याला रिसर्च सेक्टरवरती काम करावं लागेल व रिसर्च सेक्टरवरती काम म्हणजे फक्त पैसा देणे हा नाही आहे, तर अगदी शिक्षकांना वेळ पण तिथं प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. व शिक्षण आणि शिक्षण किंवा अगदीच पहा अध्ययन अध्यापन ही जी पद्धत आहे, आता मी पण तुम्हाला शिकवत आहे, पण मी तुम्हाला शिकवण्याच्या पूर्वी हे संपूर्ण न्यूजपेपर पहिल्यांदा वाचतो, त्यानंतर मी स्वतः ब्रेनस्टॉर्मिंग करतो. ओके, ब्रेनस्टॉर्मिंग केल्यानंतर पहा ज्यावेळेस मी बोलत असतो त्यावेळेस काही आणखीन पॉईंट येतात लक्षात मला. ओके, मग हे काय होतं, पहिल्यांदा मला वेळ घ्यावीच लागते ना. आता अगदी पहा मी पण ज्यावेळेस मला टाईम मिळतो त्यावेळेस मी बुक रिडिंग
त्यानंतर PYQ रिडिंग, त्याच्यानंतर अगदीच इंस्टाग्राम पण मी वापरतो, जेणेकरून पहा तिथं पण काही मीम्स वगैरे येतात व मी वेळोवेळी तुम्हाला सांगत असतो ना, म्हणजे आपल्या जर न्यूजशी रिलेटेड एखादी मीम असेल तर ती पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे काय मला अगदीच अपडेटेड राहावं लागतं. म्हणजे तुम्हाला जर काही मला बोलायचं असेल किंवा तुम्हाला जर काही सांगायचं असेल ना, तर पहिल्यांदा मला तिथं ब्रेनस्टॉर्मिंग करणं गरजेचं आहे. मग अगदी तसंच आहे पहा, शिक्षकांना पण त्यांना जर चांगलं अध्ययन करायचं असेल किंवा अध्यापन जर चांगलं तिथं व्हायचं असेल तर अगदी पहा शिक्षकांना त्यांच्या स्वतःवरती काम करावं लागेल. ओके, आता अगदीच शिक्षक डायरेक्टली वर्गात जाऊन डायरेक्टली शिकू शकणार नाहीत की बाबा हे असं असं आहे वगैरे म्हणून. मग जर तसंच जर करायचं असेल तर पहा आपली जी गुणवत्ता आहे ना ती खूप खालावली जाईल. मग यासाठीच जे शिक्षक आहेत त्यांना शिक्षकी कामं करणं गरजेचे आहेत, न की कारकून पद्धतीची किंवा अवांतर पद्धतीची कामं करणं हे अतिशय चुकतं. जसं कोविड काळामध्ये पहा त्यांना अगदीच पोलिसांबरोबर तिथं राबवण्यात आलं. मग ही काय आहे तर ही अवांतर जी कामं आहेत ना ते अयोग्य आहेत. ओके, आता SIR लागल्यानंतर पहा अगदीच उन्हातान्हात त्यांना काम करावं लागणार आहे. त्याच्यानंतर ती आपल्याकडे इलेक्शन असतात किंवा अन्य काही गोष्टी असतात. आता जनगणनेची पण कामं आहेत 1 मेपासून. मग ही जी सर्व कामं लावली गेली असणार आहेत. मग यामुळे काय होईल पहा, त्याने स्वतःला वेळ देऊ शकणार नाहीत. स्वतःला वेळ देऊ शकणार नाहीत म्हटल्यानंतर ते स्वतः ब्रेनस्टॉर्मिंग करू शकणार नाहीत किंवा स्वतः स्टडी करू शकणार नाहीत, रिसर्च करू शकणार नाहीत व याचा परिणाम नक्कीच येणाऱ्या पिढींमध्ये असेल, जे की शिक्षक हे पिढी घडवण्याचं काम करतात. मग अगदीच त्यासाठी जर पाहिलात तर संशोधन भारत देशाला आज गरजेचं आहे. ओके, किंवा अगदीच जर तुम्ही पाहिलात तर इथं आणखीन एक दिलेलं आहे की पदवीच्या पहिल्या वर्षात जो विद्यार्थी असेल ना त्याला NCERT पण वाचता येत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव काय. मग अगदीच पहा हे जे सर्व पाहता अगदी शिक्षक जे आहेत त्यांना अन्य कामातून मुक्ती देणं काळाची गरज आहे असं तुम्ही म्हणू शकता. कदाचित त्याच वेळेस पहा आपण विकसित भारताचं जे ध्येय आहे ना ते साध्य करू शकतो, कारण आपल्याला नवीन पिढी घडवायची आहे व नवीन पिढी आपण तेव्हाच घडू शकतो जेव्हा शिक्षक चांगले असतील. ओके, तर आय होप हा पण आर्टिकल तुम्हाला समजला असेल. आता मी याचं क्रक्स सांगण्याचं काम केलेलं आहे. बाकी याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. हा आर्टिकल तुम्ही अगदीच निबंध स्वरूपात आहे त्यामुळे वाचून घेऊ शकता. यात काही एक्सप्लेनेशन सारखं वगैरे अन्य नाही आहे. त्यानंतर RTE प्रवेश प्रक्रियेची अंतर्मर्यादा वादात का, यासाठी कालचा व्हिडिओ तुम्ही प्लीज पाहून घ्या. कालच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये हे सर्व गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपवतो. ओके, त्यानंतर द हिंदू आहे पहा. द हिंदूमध्ये इराण आणि इस्रायलबद्दलच्या बातम्या आपण ऑलरेडी घेतलेल्या आहेत, त्यामुळे प्लीज माझं 28 तारखेचा व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. पण एक बातमी राहिलेली आहे, एकच मिनिट द्या. राजस्थान पार्लिमेंटची आहे. आता ती कुठं गेली, एकच मिनिट, भेटत नाही तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, हे केजरीवालबद्दलचे आहे पण ठीक आहे. पहा राजस्थान गव्हर्नमेंटने कायदा केलेला आहे 1995चा 2 चाइल्ड पॉलिसीचा जो कायदा होता त्यांचा. म्हणजे पहा आज देखील तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये जर नोकरी प्राप्त करायची असेल तर तुम्हाला 2005च्या कायद्यानुसार लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र मागतं. ओके, मग ती 1995च्या कायद्यानुसार पहा जे स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक होती राजस्थानमधील, त्या निवडणुकीमध्ये जर 2पेक्षा जर जास्त तुम्हाला अपत्य असतील तर तुम्हाला निवडणूक लढवता येत नव्हती, त्याला बंधनं आहेत. मग अगदी ते बंधनं उठवण्याचं काम 2026मध्ये केलं आहे. 1995चा जो कायदा होता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबद्दलचा की 2 चाइल्ड पॉलिसी, त्याला त्यांनी बंद केलेला आहे किंवा ह्या पॉलिसीला क्रॅकडाऊन केलेला आहे. मग आता अगदीच राजस्थान गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे, म्हणजे आगामी काळामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा वगैरे हे राज्य पण करण्याची इच्छा ठेवून आहेत. ओके, त्यामुळे पाहूयात. फक्त लक्षात ठेवा की 2 चाइल्ड पॉलिसी जी कायदा होता राजस्थानचा तो त्यांनी बंद केलेला आहे आता. मग आंध्र प्रदेश नक्कीच करेल असं माझं मत आहे, कारण चंद्रबाबू नायडू यांनी याच्यापूर्वीच म्हटलेलं आहे की आम्ही पण ते करणार आहोत. ओके, त्यामुळे थोडंसं नजर ठेवून आपण नक्की राहूयात. ओके, आता आपण इथे थांबूयात. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.